श्री स्वामी समर्थ. येत्या 15 फेब्रुवारी 2026 ला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री निमित्त आपण भरपूर सेवा करणार आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे ना की महाशिवरात्री आजवर 7 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतर 7 दिवस म्हणजे असे 8 फेब्रुवारी पासून ते 22 फेब्रुवारी पर्यंत नंदी पक्ष असतो. जसं प्रत्येक मास असतो 15 दिवसाचा, जसं पितृपक्ष 15 दिवसाचा असतो तसा हा 15 दिवसाचा नंदी पक्ष असतो. ह्यामध्ये तुम्ही जेवढी महादेवाची सेवा करू शकता तेवढी तुम्ही सेवा करायची. ज्यांना संकल्पयुक्त करायची त्यांनी संकल्पयुक्त सेवा करू शकता. ज्यांना संकल्प नाही करायचं, सेवा म्हणून करायची, सेवा म्हणून करू शकता. महादेव आपले साम सदाशिव आहेत, भोळे आहेत. आपण त्यांची मनापासून सेवा जर केली तर आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. आता तुम्हाला कोणती सेवा करायची ह्या 15 दिवसामध्ये, तर शिव पंचाक्षरी स्तोत्र आहे, जे तुम्हाला युट्यूबलाही भेटेल, ते तुम्हाला गुगललाही भेटून जाईल. ते जर तुम्ही रोज 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा जरी संकल्पयुक्त वाचलं तरी खूप छान राहील. तुम्ही सेवा म्हणून जरी एकदा जरी वाचलं तरी उत्तम राहणार आहे. 11 वेळा वाचलं तरी खूप छान जाणार आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधी वाचा, पण तुम्ही खास करून प्रदोष काळामध्ये जर वाचलं त्याचे प्रभाव खूप चांगले राहतात. कारण प्रदोष काळामध्ये जेवढी महादेवाची पूजा करतात तेवढं उत्तम. तुम्ही घरात ही सेवा करू शकता, तुम्ही मंदिरात जाऊनही सेवा करू शकता. आता नियम काय? नियम फक्त एवढंच आहे, तुम्हाला मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाहीये आणि पराण्य वर्ज्य. जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असेल तर पराण्य वर्ज्य करा, मांसाहार मध्ये काहीच करायचं नाही. तुम्ही संकल्प जरी नाही केला तर मांसाहार मध्ये हे करू नका आणि सेवा करा. तुमच्या मनात जी कोणती इच्छा असेल ती 100% पूर्ण होईल. तुम्ही महादेवाची कोणती सेवा जर संकल्पयुक्त जर केली ह्या 15 दिवसामध्ये तर तुमची कोणतेही कामं जे अडकले असतील, मग ते आर्थिक असो, मानसिक असो, कोणतेही जे असेल ते काम तुमचं नक्की होईल. कारण की तुम्ही महादेवाला फक्त तुमची भोळी भक्ती ही प्रिय आहे. तुम्ही महादेवाला किती काय वाहताय ते त्यापेक्षा तुम्ही किती सेवा करते हे महत्वाचे. तुम्ही 15 दिवस ठरून जरी मंदिरात जरी गेलात ना तरी ते उत्तम राहणार आहे. मंदिरात जरी तुम्ही संकल्प करून मंदिरात गेला, तिथे सेवा केली, पंचामृताने अभिषेक करणं, पाण्याने अभिषेक करणे, ह्या गोष्टी जरी तुम्ही केल्या मनापासून तरी त्याची तुम्हाला फलप्राप्ती होणार आहे. कारण नंदी पक्षात जी सेवा तुम्ही करसाल मनापासून ती खूप उत्तम राहते. साधा तुम्ही ओम नमः शिवाय जरी माळ ही जप तुम्ही संकल्पयुक्त गेली 21 वेळा, 108 वेळा, तरी तुमचे त्याचे रिझल्ट चांगले भेटणार आहेत. एक माळ नाही म्हणत मी, 108 माळी म्हणते. जर तुम्ही अशा जरी सेवा केल्या तर तुम्हाला त्यांचे फळ चांगले भेटणार आहेत. त्यामुळे फक्त सेवा मनापासून करा. ह्या नंदी पक्षामध्ये जसे जमेल तेवढी महादेवाची सेवा करा. अशी पंचाक्षरी स्तोत्र खूप प्रभावशाली, खूप छान आहे. तुम्ही ते ऐकलंच असेल, त्याचे प्रभाव खूप चांगले. त्यामुळे तुमची कोणती इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल. जर तुम्हाला संकल्प करायची नसेल तर तुम्ही एकदा किंवा दोनदा नक्की वाचा. म्हणेल मी, एकदा किंवा दोनदा नक्की म्हणा, ते मनापासून म्हणा, तुम्हाला नक्की त्यांचे प्रभाव चांगले भेटेल. काही नाही, तुमचं मानसिक स्थैर्य खूप छान राहणार आहे. खूप रिलॅक्स राहाल, टेन्शन फ्री राहाल, कोणतेही काम अडकणार नाहीये. फक्त शिवरात्रीच्या दिवशीच पूजा नसती करायची, तर अधोघरी पूजा करायची असते. श्री स्वामी समर्थ.